अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवलंय। याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते। पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता, तर हा आरोप खोटा असल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वजेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला। जस्टिस चांदीवालनी सांगितलं, जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखांवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ।